हॅलो माय डिअर कलिग्स, मी ॲडव्होकेट सागर कदम आज परत एकदा आपल्यासोबत आहे. आज आपण 2 दिवसापूर्वी जी JMFCची पूर्वपरीक्षा जी झाली तर त्याचे जे आन्सर्स आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्याचसोबत त्याचे रिलेव्हंट प्रोव्हिजन जे आहेत कशामध्ये आन्सर्स होते ते सर्व आपण आज डिस्कस करणार आहोत. तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया. माझ्याकडं क्वेश्चन पेपर आहे जे 2 दिवसापूर्वी एक्झाम झाली JMFCची पूर्वपरीक्षा 2021ची होती, ती आत्ता 12 मार्च 2022ला कंडक्ट झाली. तर एकूण 100 प्रश्न त्याच्यामध्ये होते, विचारले गेले होते आणि त्याला वेळ होता तो 2 तास होता. माझ्याकडे जो सेट आहे तो ए सेट आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. आणि हो, निगेटिव्ह मार्किंगसुद्धा याला असते. तर निगेटिव्ह मार्किंग जे होतं ते 0.25 हे पर क्वेश्चन असं होतं, म्हणजे 4 क्वेश्चन जर चुकले तर 1 मार्क आपला मायनस होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. क्वेश्चन 1 पहिला प्रश्न जो होता, ॲज गिवन इन सेक्शन 53 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 द ऑफेन्सेस अंडर द फॉलोइंग सेक्शन इज कॉग्निझेबल. सेक्शन 53 जो आहे रेंट कंट्रोलचा त्याच्यावरती हे क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये जे कोणते सेक्शन्स कॉग्निझेबल आहेत आणि कोणते नॉन कॉग्निझेबल आहेत ते म्हटलेलं आहेत. तर त्याच्यामध्ये सेक्शन 10 जो आहे तो नॉन कॉग्निझेबल आहे एक सेक्शन, आणि बाकीचे जे सेक्शन आहेत मला वाटते सेक्शन 17, 18, 19, 20 नाही आहे, 21, 29, 30 आणि 31 असे जे सेक्शन्स आहेत ते सगळे कॉग्निझेबल आहेत. त्यामुळं करेक्ट आन्सर इज फर्स्ट वन, दॅट इज सेक्शन 17. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, विथ द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमनली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू, हा आपल्या राज्यघटनेच्या प्रिएम्बलवरती क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये आन्सर नंबर 3 आहे ते करेक्ट आहे. सॉवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक. ठीक आहे. थर्ड, प्रोव्हिजन फॉर डिफॉल्ट बेल इज मेड. आता डिफॉल्ट बेलची प्रोव्हिजन कशामध्ये आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सेक्शन बेस्ड क्वेश्चन होता. 167 सेक्शन जो आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडचा तो त्याच्या सब क्लॉज 2मध्ये डिफॉल्ट बेलची प्रोव्हिजन दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, फंडामेंटल ड्युटीज आर गिवन इन. आपल्या सर्वांना माहीत आहे अमेंडमेंट केल्यानंतर आर्टिकल 51 इन्सर्ट केलं आणि त्याच्यामध्ये 11 ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या त्याच्यामध्ये दिल्या गेल्या. त्यामुळे आन्सर नंबर 2. नेक्स्ट, हू अपॉइंट्स अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर अटॉर्नी जनरल जे आहेत तर त्यांना अपॉइंट कोण करतं तर त्याच्यामध्ये प्रेसिडेंट जे आहेत, भारताचे प्रेसिडेंट आहेत ते अपॉइंट त्यांना करतात. तर आर्टिकल 76 जे आहे राज्यघटनेचं आपल्या, तर त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन आहे. आणि जो कोणी व्यक्ती सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश होण्याच्या पात्रतेचा आहे अशा व्यक्तीला अटॉर्नी जनरल म्हणून अपॉइंट केलं जाऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी इज. आता लाईफ अँड पर्सनल लिबर्टी कसला राईट आहे असा क्वेश्चन आहे. त्याच्या करेक्ट आन्सर आहे हे दुसरा ऑप्शन, दॅट इज फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क आहे तो आर्टिकल 21मध्ये दिलेला आहे राज्यघटनेच्या. पुढं, प्लीडिंग मीन्स ऑर्डर 6वरती CPCचा हा क्वेश्चन होता. तर प्लीडिंगमध्ये कशाचा समाविष्ट केला जाऊ शकतो तर स्टेटिंग मटेरियल फॅक्ट्स अँड नॉट द इव्हिडन्स. मटेरियल फॅक्ट्स प्लीड करायचे आहेत, इव्हिडन्स प्लीड करायचा नाही आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ते पहिला ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट, इन विच ट्रान्सफर राईट टू एन्जॉय सच प्रॉपर्टी ट्रान्सफर्स. आता राईट टू एन्जॉय कशामध्ये ट्रान्सफर होतो आहे असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये लीज हा करेक्ट ऑप्शन आहे तिसरा. लीजमध्ये राईट टू एन्जॉय ट्रान्सफर होतो आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीवरती क्वेश्चन होता हा 105 सेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज पर सेक्शन 96 ऑफ द पिनल कोड नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन इन द एक्झरसाइज ऑफ. म्हणजे 96 जो आहे इंडियन पिनल कोडचा सेक्शन, तर त्याच्यामध्ये कोणती गोष्ट ऑफेन्स होणार नाही आहे. तर जी काही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्समध्ये एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने केली तर ती गुन्हा होणार नाही असं सेक्शन 96 सांगतो आहे. दॅट इज ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द प्रोपोजिशन इज करेक्ट. आता ह्याच्यामध्ये पार्टनरशिप ॲक्टवरती हा क्वेश्चन होता. सेक्शन 9 पुढं पार्टनरच्या ड्युटीज ह्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर त्याच्यावरती हा क्वेश्चन होता. तर ह्या तिन्ही उत्तरं बरोबर आहेत. मी वाचून दाखवतो. तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत. एव्हरी पार्टनर हॅज अ राईट टू टेक पार्ट इन द कंडक्ट ऑफ बिझनेस. प्रत्येक पार्टनरला हक्क आहे बिझनेसमध्ये भाग घेण्याचा, कंडक्टमध्ये त्या बिझनेसच्या. सेकंड, एव्हरी पार्टनर इज बाउंड टू अटेंड डिलिजंटली टू हिज ड्युटीज. त्याच्या ड्युटीज बाउंड आहे तो फॉलो करायला. आणि थर्ड वन इज एव्हरी पार्टनर हॅज अ राईट टू हॅव ॲक्सेस टू इन्स्पेक्ट. तर इन्स्पेक्ट करायचं सुद्धा त्याला हक्क आहे. त्यामुळे सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत. त्यामुळे ऑल ऑफ द अबो चौथा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, ॲज पर सेक्शन 33 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 द ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट फॉर द एरिया ऑफ बृहन्मुंबई इज.
तर बृहन्मुंबईमधले जे रेंट कंट्रोलचं ज्युरिडिक्शन आहे तर ते कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई हा तिसरा ऑप्शन आहे. दॅट इज करेक्ट ऑप्शन, कारण की त्याचं अपीलसुद्धा जातं ते स्मॉल कॉजेसच्याच डिव्हिजन बेंचकडं अपील जातं. आणि जिथं रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये जिथं स्मॉल कॉजेस कोर्ट नसेल तिथं सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्याकडे ते ज्युरिडिक्शन असते, आणि जिथं ज्युनियर डिव्हिजन नसेल तिथं सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन यांच्याकडे त्याचे ज्युरिडिक्शन असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच कोर्ट शॅल हॅव पॉवर टू इश्यू डिरेक्शन्स इन केस ऑफ व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता, कारण की याच्यामध्ये दोन्ही कोर्ट इश्यू करू शकतात जे काय डायरेक्शन्स असतात व्हायोलेशन झालं रिट्सचं. तर त्याच्यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असे दोन्ही त्याच्यामध्ये कन्फ्युजन थोडंसं आन्सर होते. पण एक्सक्लुझिव्ह पॉवर ज्या आहेत त्या आर्टिकल 32नुसार सुप्रीम कोर्टमध्ये वेस्ट झालेल्या आहेत. त्यामुळे याचा ऑप्शन 4 जे आहे दॅट इज करेक्ट आन्सर. पुढं, प्रोव्हिजन ऑफ कॉमन ऑब्जेक्ट इज गिव्हन इन. आता त्याच्यामध्ये घाई गडबडीत आपले बरेचसे मित्र चुकलेले आहेत. उत्तर चुकण्याचं पॉसिबिलिटी होती, तर त्याच्यामध्ये बरेचसे चुकलेले आहेत उत्तरं. तर त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन त्यांनी दिला होता की सेक्शन 34 ऑफ द इंडियन पिनल कोड. तर 34मध्ये जे आहे ते कॉमन ऑब्जेक्ट त्यात सांगितलेलं नाही आहे. तर सेक्शन 149 जो आहे त्याच्यामध्ये कॉमन ऑब्जेक्ट्स हे सांगितलेलं आहे, आणि 34मध्ये कॉमन इंटेन्शन सांगितलेलं आहे इंडियन पिनल कोडच्या. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे सेक्शन 149 ऑफ द पिनल कोड. नेक्स्ट, voluntarily causing grievous hurt by dangerous weapon is defined in. सेक्शन 326मध्ये इंडियन पिनल कोडच्या याची प्रोव्हिजन आहे. पुढं, डेफिनेशन ऑफ मॉर्टगेज इज गिवन इन. पुन्हा सेक्शन ओरिएंटेड क्वेश्चन होते. यावेळी एक गोष्ट आपण नोटीस केली असेल की हा जो 2021चा पेपर जो झालेला आहे 22मध्ये, तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स हे सेक्शन ओरिएंटेड विचारलेले आहेत, म्हणजे डिरेक्ट सेक्शन बेस्ड क्वेश्चन्स हे फ्रेम केलेले होते. तर पुन्हा हाच क्वेश्चन तसा होता. डेफिनेशन ऑफ मॉर्गेज, कशामध्ये मॉर्गेजची डेफिनेशन दिलेली आहे, कोणत्या सेक्शनमध्ये? तर आन्सर नंबर 2 दॅट इज सेक्शन 58 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, ह्याच्यामध्ये डेफिनेशन त्याची दिलेली आहे. पुढं, द प्रोव्हिजन्स ऑफ पिनल कोड अप्लाय टू एनी ऑफेन्स कमिटेड बाय. तर हा एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जे आहे इंडियन पिनल कोडमध्ये दिलेलं त्याच्यावरती सेक्शन 4वरती हा क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये चौथा ऑप्शन करेक्ट आहे. एनी सिटीजन ऑफ इंडिया इन एनी प्लेस विदाऊट अँड बियॉन्ड इंडिया, म्हणजे भारताचा जर नागरिक एखादा असेल आणि त्यानं कुठेही भारतामध्ये एखादा क्राईम करो किंवा भारताच्या बाहेर करू देत, तर त्याला हा इंडियन पिनल कोड लागू होणार. 17, where on a transfer of property an interest therein is created in favor of a person to take effect only on the happening of a specified uncertain event is called as. आता अनसर्टन इव्हेंटवरती एखादा इंटरेस्ट असेल, त्याच्यावरती एखादा इंटरेस्ट डिपेंड असेल, तर ती गोष्ट घडली तर तो इंटरेस्ट टेक प्लेस होईल, आणि ती गोष्ट घडली नाही तर तो इंटरेस्ट फेल होईल. तर दॅट इज उत्तर जे आहे ते कंटिंजंट इंटरेस्ट आहे, सेक्शन 21 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा. पुढं, इन विच चॅप्टर ऑफ द पिनल कोड जनरल एक्सेप्शन्स आर गिव्हन. तर चॅप्टर 4मध्ये जनरल एक्सेप्शन्स दिलेले आहेत. तर सेक्शन 76 ते 106 याच्यामध्ये जनरल एक्सेप्शन्स हे दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर नो प्रोव्हिजन इज मेड बाय कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द पार्टनर्स फॉर द ड्युरेशन ऑफ देअर पार्टनरशिप ऑर फॉर द डिटर्मिनेशन ऑफ देअर पार्टनरशिप, द पार्टनरशिप इज, म्हणजे ड्युरेशन जर त्याच्यामध्ये मेन्शन नसेल तर कोणती पार्टनरशिप आहे असा क्वेश्चन होता. तर सेक्शन 8 जो आहे पार्टनरशिप ॲक्टचा, तर त्याच्यानुसार ह्याचं उत्तर जे आहे ते सेक्शन उत्तर नंबर 4 पार्टनरशिप ॲट विल हे आहे. पुढं, क्वेश्चन 20, पॉवर टू अमेंड कॉन्स्टिट्यूशन इज विथ. आता कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायची पॉवर कोणाकडे आहे? तर एक्सक्लुझिव्हली जी पॉवर आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची ती पार्लिमेंटमध्ये आहे, पार्लिमेंटला आहे, आणि आर्टिकल 368नुसार कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट्स केल्या जाऊ शकतात. पुढं, ॲज पर आर्टिकल 121 अँड ऑर्डर टू सेट असाइड अँड ॲबेटमेंट इज. तर आर्टिकल जे 121 आहे कशामधलं? लिमिटेशन ॲक्टचं. तर त्याच्यानुसार 60 डेज हे उत्तर करेक्ट आहे. नेक्स्ट, द डाईंग डिक्लेरेशन इज द स्टेटमेंट बाय द पर्सन. याचं उत्तर आहे ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ. म्हणजे 32 जो सेक्शन आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा त्याचा सप्लॉज 1 डील करतो डाईंग डिक्लेरेशनशी. तर त्याच्यामध्ये त्याच्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाबद्दलचं स्टेटमेंट असेल, तो इतर काही सांगितलं असेल त्या ज्याचा मृत्यू होतो त्या व्यक्तीनं, तर ते दॅट इज नॉट डाईंग डिक्लेरेशन. तर त्याच्या ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ जर सांगत असेल तर
त्याला डाईंग डिक्लेरेशन म्हणता येईल. त्यामुळं आन्सर नंबर 3 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिक्री मे बी. डिक्री कशी असू शकते? आयदर प्रिलिमिनरी ऑर फायनल. ऑप्शन नंबर 3 सेक्शन 2 सब क्लॉज 2 CPCचा त्याच्यामध्ये ह्याची प्रोव्हिजन आहे. पुढं, प्रोव्हिजन फॉर डिटर्मिनेशन ऑफ लीज इज गिवन इन. आता डिटर्मिनेशन ऑफ लीज कधी संपुष्टात येईल ह्याचे प्रोव्हिजन्स कशामध्ये दिले आहेत? तर सेक्शन जो 111 जो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा, ऑप्शन नंबर 3 तो करेक्ट आहे. पुढं, आउट ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन विच इज करेक्ट वन इन रिस्पेक्ट ऑफ नॉन पेमेंट ऑफ फाईन. जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली आणि शिक्षेमध्ये फाईनची तरतूद असेल आणि फाईन जर तो भरत नसेल तर त्याला किती पनिशमेंट दिली जाऊ शकते ह्याच्याबद्दल आपल्याला प्रोव्हिजन सापडते. ती सेक्शन 66 जो आहे इंडियन पिनल कोडचा त्याच्यामध्ये ह्याची प्रोव्हिजन आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे, फॉर एनी टर्म नॉट एक्सिडिंग 2 months वेन द अमाऊंट ऑफ फाईन शाल नॉट एक्सिड 50 रुपीज. म्हणजे 50 रुपयापर्यंतचा दंड असेल आणि तो जर व्यक्ती कधी भरत नसेल तर त्याला 2 महिन्यापर्यंतची शिक्षा, त्याच्याऐवजी दंड भरला नाही म्हणून 2 महिन्यापर्यंत शिक्षा दिली जाऊ शकते. पुढं, नेक्स्ट क्वेश्चन, इव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 म्हणजेच ओरल इव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी इव्हिडन्स यांना सर्वांना इव्हिडन्स म्हटलं जातं. पुढं, फर्स्ट डिव्हिजन ऑफ द शेड्यूल ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन इज प्रिस्क्राईब्ड फॉर. आता त्याच्या आपल्या लिमिटेशन ॲक्ट जो आहे ते सेक्शन संपल्यानंतर शेड्यूल चालू होतं. त्या शेड्यूलमध्ये पहिलं जे शेड्यूल आहे ते कशाशी डील करते हा क्वेश्चन होता. तर तो सूट्स, त्याच्यामध्ये बेसिकली सगळे सूट्सबद्दलचं शेड्यूल आहे. त्यामुळं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, कंकरंट लिस्ट इज गिवन इन. तर आपल्याला माहिती आहे की 3 सूची आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये आणि त्या तिन्ही सूची ज्या आहेत म्हणजे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट, ह्या तिन्ही लिस्ट ज्या आहेत त्या 7व्या शेड्यूलमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 शेड्यूल 7 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट, इन व्ह्यू ऑफ द अमेंडमेंट इन द इयर 2018 विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 हॅज बीन अमेंडेड. आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटलं, कारण की 2018 नंतर जी अमेंडमेंट 18मध्ये झाली स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये, तर त्याच्यानुसार जनरली मला वाटते की ग्रँट ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲज अ जनरल रूल हा जो सेकंड ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. त्यामुळे कारण की सेक्शन 10 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की स्पेसिफिक परफॉर्मन्स देणं हे कंपल्सरी मॅन्डेटरी केलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट, बाय विच कॅलेंडर रेंट शॅल बी रिकवर्ड. आता रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये आपल्याला जे कॅलेंडर सापडतं ते आहे ब्रिटिश कॅलेंडर. त्यामुळे ऑप्शन नंबर 3. पुढं, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे अरेस्ट एनी पर्सन ॲज पर सेक्शन 44 ऑफ द CRPC. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कधी अरेस्ट एखाद्या व्यक्तीला स्वतः करू शकतो? तर ह्याचं ऑप्शन करेक्ट जे आहे तो पहिला आहे, दॅट इज व्हेन एनी ऑफेन्स इज कमिटेड इन द प्रेझेन्स ऑफ मॅजिस्ट्रेट विदिन हिज लोकल ज्युरिडिक्शन. म्हणजे त्याच्या लोकल ज्युरिडिक्शनमध्ये त्याच्या प्रेझेन्समध्ये एखादा जर गुन्हा घडत असेल तर तो स्वतःहून एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतो. सेक्शन 44 जो CRPCचा आहे तो त्याच्यानुसार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोव्हिजन ऑफ अरेस्ट अँड डिटेन्शन इज गिवन. आता हा क्वेश्चन थोडासा गडबडीमध्ये बऱ्याचशा मुलांचा चुकला, कारण की ह्याच्यामध्ये CPCवरचा क्वेश्चन आहे का CRPCवरचा क्वेश्चन आहे हेच बऱ्याच जणांना वाचण्यासाठी गडबड झालेली होती. तर त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर जो आहे याचा करेक्ट ऑप्शन तो ऑप्शन नंबर 55 ठीक आहे, CPCचा जो आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज पर सेक्शन 29 of the CRPC 1973 the court of a magistrate of the first class may pass a sentence of imprisonment for the term not exceeding. तर JMFC किती वर्ष पनिशमेंट देऊ शकतात ह्याच्याबद्दल हाही क्वेश्चन विचारलं होतं. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सर्वांना माहिती आहे की 3 वर्षापर्यंत. त्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 3 जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द कोर्ट मे अटॅच प्रॉपर्टी ऑफ ॲब्स्कॉन्डिंग अक्यूज्ड अंडर सेक्शन. आता एखादा आरोपी ॲब्स्कॉन्ड झाला असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे त्याला त्याचं प्रोक्लेमेशनही त्याच्याबद्दलचं प्रोक्लेमेशनही करता येतं आणि त्याच्या प्रॉपर्टीचं अटॅचमेंटही करता येते. तर प्रोक्लेमेशन करायचं असेल तर सेक्शन 82 सांगतो त्याच्याबद्दलचं रूल्स जे आहेत ते, आणि सेक्शन 83 जो आहे म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हा अटॅचमेंटबद्दल सांगतो, त्यामुळं तो करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, स्टँडर्ड रेंट इन रिलेशन टू एनी प्रिमायसेस मीन्स.
स्टँडर्ड रेंट म्हणजे कोणता रेंट, तर सेक्शन 8 जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोलचा, त्याच्यामध्ये रेंट फिक्स्ड बाय कोर्ट हा करेक्ट ऑप्शन आहे पहिला. त्यामुळं पहिलं ऑप्शन आहे ते उत्तर येते त्याचं. नेक्स्ट, वेन सब टेनंट्स कॅन बिकम टेनंट्स. आता सब टेनंट एखादा असेल तर कधी टेनंट तो होऊ शकतो एवढं म्हटलेलं आहे. तर चौथा ऑप्शन आहे तो बरोबर उत्तर आहे याचं. वेन द इंटरेस्ट ऑफ अ टेनंट ऑफ एनी प्रिमायसेस इज डिटरमाइंड फॉर एनी रिझन एनी सब टेनंट टू हुम द प्रिमायसेस हॅव बीन लॉफुली सबलेट. म्हणजे काय आहे, एखादा लँडलॉर्ड असतो, लँडलॉर्ड टेनंट, आणि त्याच्याखाली जर टेनंटनं एखादा टेनंट ठेवला असेल पुन्हा आणखीन, तर तो दॅट इज सब टेनंट. त्यामुळं लँडलॉर्डच्या खालचा जो टेनंट आहे तर त्याची टेनन्सी जर टर्मिनेट झाली, डिटरमाइन झाली काही कारणामुळे, तर तो व्हॅनिश होतो इथून आणि डायरेक्ट हा सब टेनंट आहे तो बिकम्स अ टेनंट. ठीक आहे. पुढं, प्रोव्हिजन फॉर सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट इज गिवन इन. तर सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्सची कशामध्ये प्रोव्हिजन आहे, तर सेक्शन 20 जो आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा, त्याच्यामध्ये जी प्रोव्हिजन आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ CRPC एव्हरी समन्स शॅल बी सर्व्ड बाय. ऑप्शन नंबर 2 पोलीस ऑफिसर. सेक्शन 62 जो आहे CRPCचा, याच्यामध्ये याचं उत्तर सापडतं आपल्याला. पुढं, द प्रोव्हिजन फॉर कंडोनेशन ऑफ डिले इज गिवन इन. कशामध्ये दिलं आहे कंडोनेशन ऑफ डिलेची प्रोव्हिजन. एखाद्या ॲप्लिकेशनला अपिलाला डिले जर आपल्याला झाला तर आपण त्याचा डिले कंडोन करून मागतो. डिले कंडोनेशन ॲप्लिकेशन असते, कोणत्या सेक्शनखाली असतं, ते सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ॲक्ट. नेक्स्ट, ऑर्डर 5 रूल 20 ऑफ CPC प्रोव्हाइड्स फॉर. तर 5 आणि रूल 20मध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे, सबस्टिट्यूटेड सर्व्हिस हे प्रोव्हाइड केलेलं आहे. पुढं, डॉक्युमेंट्स मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस्ड ऑर डिस्क्राईब्ड अपॉन एनी सबस्टन्स बाय मीन्स ऑफ. म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे काय, डॉक्युमेंटची डेफिनेशन विचारली होती. तर बाय मीन्स ऑफ लेटर्स, फिगर्स, मार्क्स, ह्या तिन्ही गोष्टींनी जर ते मॅटर जर बनलं असेल तर ते दॅट इज कॉल्ड डॉक्युमेंट. त्यामुळं ऑल ऑफ द हा उत्तर येते त्याच्यामध्ये. सेक्शन 29 जो आहे IPCचा, त्याच्यामध्ये याची प्रोव्हिजन म्हणजे डेफिनेशन डॉक्युमेंटची दिली आहे आणि एव्हिडन्समध्ये सुद्धा त्याची डेफिनेशन आपल्याला सापडते. ठीक आहे. एव्हरी ट्रान्सफर ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी मेड विथ इंटेंट टू डिफीट ऑर डिले द क्रेडिटर्स ऑफ द ट्रान्सफरर इज कॉल्ड. तर त्याचं काय उत्तर येतं आहे, तर 4th ऑप्शन आहे फ्रॉडलंट ट्रान्सफर. ठीक आहे. सेक्शन 53 जो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा, त्याच्यामध्ये त्याची प्रोव्हिजन आपल्याला सापडते. ठीक आहे. नेक्स्ट, ॲज पर आर्टिकल 65 पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर possession ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी ऑर एनी इंटरेस्ट देअर इन बेस्ड ऑन टायटल. तर आर्टिकल 65 जो आहे लिमिटेशन ॲक्टचा, त्याच्यावरती हा क्वेश्चन विचारलेला होता. तर त्याचं ऑप्शन जे आहे तो पहिला ऑप्शन करेक्ट आहे. 12 years हा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास मे इश्यू सर्च वॉरंट इफ शी हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट एनी पर्सन इज कन्फाइंड अंडर सच सर्कमस्टन्सेस दॅट द कन्फाइनमेंट अमाउंट्स टू अन ऑफेन्स. तर कोणत्या सेक्शनखाली मॅजिस्ट्रेट वॉरंट इश्यू करू शकतात, तर सेक्शन 97 जो आहे CRPCचा, त्याच्यानुसार मॅजिस्ट्रेट असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजेच कलेक्टर असतात, किंवा मग SDM म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजेच उपविभागीय अधिकारी म्हणतो आपण त्यांना, प्रांत म्हणतो, तर ते इश्यू करू शकतात. मॅजिस्ट्रेटसुद्धा सेक्शन 97 खाली इश्यू करू शकतात. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढं, वॉरंट केस मीन्स. आता वॉरंट केसची डेफिनेशन विचारलेली आहे. तर सेक्शन 2X जो आहे CRPCचा, त्याच्यामध्ये याचं उत्तर आपल्याला दिसून येतं. त्याची डेफिनेशन दिलेली आहे वॉरंट केसची. तर काय ऑप्शन आहे, अ केस रिलेटिंग टू ॲन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ ऑर इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म एक्सिडिंग 2 years. म्हणजे असे कोणतेही गुन्हे आहेत ज्यांना फाशी शिक्षा आहे किंवा इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे किंवा 2 वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट आहे, असे सगळे गुन्हे काय होतील, वॉरंट केस म्हणून ट्राय केले जाऊ शकतं. पुढं, विच कोर्ट इज कॉल्ड ॲज कोर्ट ऑफ रेकॉर्ड. आता कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय, तर अभिलेख न्यायालय. ठीक आहे. तर त्याचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन जो आहे तो आर्टिकल 129 जे आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं, त्याच्यानुसार सुप्रीम कोर्ट आहे हे अभिलेख न्यायालय आहे, दॅट इज कोर्ट ऑफ रेकॉर्ड. पुढं, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन. आता स्पेसिफिक परफॉर्मन्स कोणाच्या फेवरमध्ये दिला जाणार नाही, तर पहिला ऑप्शन करेक्ट आहे
हू हॅज ऑब्टेन्ड सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर सेक्शन 20. सेक्शन 20नुसार जो कोणी सबस्टिट्यूट परफॉर्मन्स ऑब्टेन करतो आहे तर त्याला मिळणार नाही आहे. पुढं नेक्स्ट, द कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट. तर हा सेक्शन 27वरचा स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा जो आहे तर त्याच्यामध्ये ह्याचं प्रोव्हिजन सापडतं आपल्याला. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 3, वेअर ओनली अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज सॉट टू बी रिसाइंडेड अँड सच पार्ट इज नॉट सेवरेबल फ्रॉम द रेस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. हे करेक्ट त्याचं आन्सर आहे. पुढं, मॅन्डेटरी इंजंक्शन मे बी ग्रँटेड. आता मॅन्डेटरी इंजंक्शन कधी दिलं जाऊ शकतं तर ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 3, सेक्शन 39 जो आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा तर त्याच्यामध्ये ह्याचे प्रोव्हिजन्स आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. तर कधी दिलं जाऊ शकतं, व्हेन टू प्रिव्हेंट द ब्रीच ऑफ ॲन ऑब्लिगेशन इट इज नेसेसरी टू कंपेल द परफॉर्मन्स ऑफ सर्टन ॲक्ट्स. ठीक आहे, एखाद्या ऑब्लिगेशनचा ब्रीच थांबवण्यासाठी इंजंक्शन मॅन्डेटरी इंजंक्शन ग्रँट केलं जाऊ शकतं. पुढचा क्वेश्चन, द लँडलॉर्ड शॅल बी एंटायटल टू इन्स्पेक्ट द प्रिमायसेस लेट ऑर गिवन ऑन लायसन्स. तर सेक्शन 28 जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोलचा त्याच्यामध्ये ह्या प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. तर त्याच्यात कधी एखादा लँडलॉर्ड प्रिमायसेस त्याचा इन्स्पेक्ट करू शकतो तर कोणत्याही रिजनेबल वेळेला फक्त प्रायर नोटीस देऊन तो इन्स्पेक्ट करू शकतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आहे, मेन प्रॉफिट किंवा मेसने प्रॉफिट शॅल नॉट इन्क्लूड. आता मेन प्रॉफिटमध्ये कशाचा समावेश होणार नाही आहे तर प्रॉफिट्स ड्यू टू इम्प्रूव्हमेंट्स मेड बाय द पर्सन इन रॉंगफुल पोझिशन. म्हणजे सेक्शन 2 सब क्लॉज 11 जो आहे सिव्हिल प्रोसिजर कोडचा त्याच्यामध्ये ह्याचे आपल्याला प्रोव्हिजन्स दिसून येतात. तर मेन प्रॉफिटमध्ये कशाचा समावेश होणार नाही की एखाद्या रॉंगफुल पोझिशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीनं काही इम्प्रूव्हमेंट्स केल्या तर त्याच्या इम्प्रूव्हमेंट्समुळे होणारं प्रॉफिट जे आहे त्याचा समावेश त्याच्यामध्ये मेन प्रॉफिटमध्ये होणार नाही. त्यामुळं पहिला ऑप्शन हा करेक्ट आहे. पुढं, द प्ली ऑफ एलिव्ही इज ॲडमिजिबल. आता प्ली ऑफ एलिव्ही कशामध्ये ॲडमिजिबल होईल तर सेक्शन 11 जो आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा त्याच्यामध्ये प्ली ऑफ एलिव्ही जे आहे ते ॲडमिजिबल होईल. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, द प्रोव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट shall in the first instance apply to premises let for the purposes of residence, education, business, trade or storage in the areas specified in. तर कशाला लागू होणार जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल जो आहे तर कशाला लागू होईल तर शेड्यूल 1 आणि 2 मध्ये जे काही दिलेले आहेत हे जे प्रिमायसेस दिलेले आहेत शेड्यूल 1 आणि 2 म्हणजे चौथा ऑप्शन करेक्ट होईल तर त्याला लागू होणार. ते पुढं, पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर मनी पेएबल फॉर मनी लेंट ॲज पर आर्टिकल 19. आता आर्टिकल 19वरती प्लेन क्वेश्चन होता तर त्याचं उत्तर आहे ते 3rd ऑप्शन म्हणजेच 3 वर्ष हे उत्तर आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन, बर्डन ऑफ प्रूफ मीन्स. आता बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. पर्सन हू असर्ट्स मस्ट प्रूव्ह दॅट दोज फॅक्ट्स एक्झिस्ट. सेक्शन 101 जो आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा तर त्याच्यावरती हा क्वेश्चन बेस्ड आहे. पुढं, व्हेअर अ पर्सन इन द टाउन ऑफ बॉम्बे डिलिव्हर्स टू अ क्रेडिटर डॉक्युमेंट्स ऑफ टायटल टू इमूव्हेबल प्रॉपर्टी विथ इंटेंट टू क्रिएट अ सिक्युरिटी देअर ऑन द ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड. तर ते ट्रान्झॅक्शन कोणतं होईल तर त्याच्यामध्ये मॉर्गेज बाय डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स म्हणजेच करेक्ट ऑप्शन जो आहे तो 4था आहे. सेक्शन 58 जो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा त्याच्यामध्ये याचं उत्तर दिसून येतं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिन्सिपल ऑफ डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स इज गिवन. आता डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स जे आहे ते कशामध्ये दिलेलं आहे तर आर्टिकल 13 जो आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा त्याचा सब क्लॉज 2 मध्ये इथं फक्त आर्टिकल 13 दिलेला आहे परंतु ॲक्च्युअल 13 सब क्लॉज 2 जो आहे त्याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स दिलेला आहे. पुढं, एव्हरी ॲग्रीमेंट इज रिस्ट्रेंट ऑफ द मॅरेज ऑफ एनी पर्सन अदर दॅन अ मायनर इज. आता ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे व्हॉइड होईल ते जर एखादं ॲग्रीमेंट असं केलं की रिस्ट्रेंट ऑफ मॅरेजसाठी केलं तर. सेक्शन 27 जो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा तो या प्रोव्हिजन्सशी डील करतो आहे. ठीक आहे. पुढं, A instigates B to murder C, B refuses to do so.
ए इन्स्टिगेट करतो आहे बीला आणि बी रिफ्यूज करतो आहे, म्हणजे ए इन्स्टिगेट करतो आहे बीला सीचा मर्डर कर म्हणून आणि बी काय रिफ्यूज करतो आहे, मी काही मर्डर करत नाही म्हणून सांगतो. त्यावेळी ऑफेन्स कोणता घडला किंवा काय ह्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बराचसा हा ट्रिकी क्वेश्चन थोडासा होता. हे सरळ 108 सेक्शन जो आहे IPCचा त्याच्या इलिस्ट्रेशन आहे असं ॲज इट इज इकडे छापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये नो ऑफेन्स असं बऱ्याच जणांना वाटलं, त्यामुळं की थोडासा ट्रिकी होता क्वेश्चन. पण ह्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे, जरी तिनं रिफ्यूज केलं असेल बीनं तरीसुद्धा तो ऑफेन्स घडेल, कारण एनं तर ॲबेटमेंट केली होती. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट उत्तर जे आहे ए इज गिल्टी ऑफ ॲबेटिंग बी टू कमिट मर्डर. ठीक. नेक्स्ट, हू गिव्ज ओथ टू द गव्हर्नर. आता गव्हर्नरला ओथ कोण देतं, तर याच्यामध्ये प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतात. जे अपॉइंटमेंट जे आहे गव्हर्नरची ती प्रेसिडेंट करतात, परंतु त्यांना ओथ द्यायचं जे काम आहे ते कन्सर्निंग जे हायकोर्ट असेल त्या हायकोर्टचे चीफ जस्टिस जे असतात ते ओथ देण्याचं काम करतात. ठीक आहे, आर्टिकल 155 नुसार कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन इज करेक्ट. आता याच्यामध्ये करेक्ट जे आहे ते सगळंच तिन्ही ऑप्शनवरचे करेक्ट आहे, त्यामुळे तिन्ही रीड आउट करतो मी. फर्स्ट, टू डिस्क्लोज टू द बायर एनी मटेरियल डिफेक्ट इन द प्रॉपर्टी. बायरला डिफेक्ट जे काय असतील प्रॉपर्टीमध्ये ते सांगायचे सेलरने. दुसरं, टू प्रोड्यूस टू द बायर ऑन हिज रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन ऑल डॉक्युमेंट्स ऑफ टायटल रिलेटिंग टू प्रॉपर्टी. जे काही डॉक्युमेंट्स असतील ते प्रोड्यूस करायचे आहेत. आणि तिसरं आहे टू पे ऑल पब्लिक चार्जेस अँड रेंट अक्रूड ड्यू इन रिस्पेक्ट ऑफ द प्रॉपर्टी अप टू द डेट ऑफ सेल. तर त्या दिवशी ते काय जे काही चार्जेस असतील रेंट असतील ते पे करायचे. त्यामुळं सेक्शन 55 जो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन होता हा. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, ऑल ऑफ दी अबो. नेक्स्ट, रेस गेसचे मीन्स. सेक्शन 6वरती हा क्वेश्चन होता. सेक्शन 6 काय सांगतोय, तर फॅक्ट्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन. हा ऑप्शन 2 आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जो आहे तो रेस ह्याचं उत्तर आहे रेस गेसचेचं. रेस गेसचे मीन्स फॅक्ट्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट, प्रोव्हिजन फॉर एक्झिक्युशन ऑफ डिक्रीज अँड ऑर्डर्स इज गिवन. एक्झिक्युशन जे आहे त्याच्या प्रोव्हिजन्स आपल्याला माहिती आहे की ऑर्डर 21 जे आहे सिव्हिल प्रोसिजर कोडची त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ऑप्शन नंबर 2. पुढं, डिपेंडंट हॅज टू फाईल हिज रिटर्न स्टेटमेंट विदिन 30 days फ्रॉम. आता रिटर्न स्टेटमेंट 30 दिवसाच्या द्यायचं आहे डिपेंडंटनं, प्रतिवादीनं द्यायचं आहे, परंतु कधीपासून द्यायचा हा प्रश्न होता. तर कधीपासून, तर पहिलं उत्तर ऑर्डर 5वरचा प्रश्न होता. द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, त्याच्यापासून 30 दिवसाच्या त्यानं WS द्यायचं आहे. पुढं, ॲज पर फॉलोइंग सेक्शन टेनन्सी ॲग्रीमेंट टू बी कंपल्सरीली रजिस्टर्ड. आता पुन्हा सेक्शन बेस्ड क्वेश्चन. तर याच्यामध्ये कोणत्या सेक्शननुसार टेनन्सी ॲग्रीमेंट जे आहे ते रजिस्टर्ड करणं बंधनकारक आहे. तर सेक्शन 55 जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचा त्याच्यानुसार टेनन्सी ॲग्रीमेंट जे आहे ते बंधनकारक आहे रजिस्टर्ड करणं. आणि ही ड्युटी जी आहे ही लँडलॉर्डची ड्युटी आहे असं पण 55मध्ये सांगितलेलं आहे. पुढं, हुएवर डज एनिथिंग विथ द इंटेन्शन ऑफ कॉजिंग रॉंगफुल गेन टू वन पर्सन ऑर रॉंगफुल लॉस टू अनदर पर्सन इज सेड टू डू दॅट थिंग. कसे होणार आहे रॉंगफुल गेन एका व्यक्तीला होत असलेलं रॉंगफुल लॉस एका व्यक्तीला, तर ती कशी कृती केली असं म्हणावं लागेल. तर पहिला ऑप्शन करेक्ट आहे, डिसऑनेस्टली केली असं म्हणावं लागेल. सेक्शन 24मध्ये डिसऑनेस्टलीची डेफिनेशन दिलेली आहे इंडियन पिनल कोडच्या. ठीक आहे. पुढं, नो इंजंक्शन शॅल बी ग्रँटेड बाय अ कोर्ट इन अ सूट अंडर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इन्व्हॉल्विंग अ कॉन्ट्रॅक्ट रिलेटिंग टू. आता कोणत्या केसेसमध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या टाईप्समध्ये इंजंक्शन दिलं जाणार नाही. तर चौथा ऑप्शन करेक्ट आहे, ॲन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. तर सेक्शन 20A जो आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा जो 2018च्या नवीन अमेंडमेंटने इन्सर्ट केलेला आहे, तर त्याच्यानुसार जर एखाद्या सूटमध्ये गव्हर्मेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ॲड असेल तर त्याच्यामध्ये इंजंक्शन द्यायचं नाही असं स्पेसिफिक सेक्शन सांगतो. पुढं, अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सेल ऑफ गुड्स ॲक्ट इट इज द ड्युटी ऑफ सेलर. आता सेलरची ड्युटी काय आहे, सेक्शन 31मध्ये ड्युटीज ऑफ सेलर दिलेल्या आहेत सेल ऑफ गुड्सच्या. तर त्याच्यानुसार टू डिलिव्हर द गुड्स, जो कोणी विक्रेता आहे त्यांना त्याच्या जे गुड्स आहेत त्यात पुढं द्यायचे आहेत. तर एवढी ड्युटी आहे सेक्शन 31मध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. पुढं, विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन इज करेक्ट. आता ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन बरोबर आहे. सेक्शन 62 जो आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 म्हणजेच प्रायमरी एव्हिडन्स मीन्स द डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्युस्ड बिफोर द कोर्ट. म्हणजे डॉक्युमेंट जे ओरिजिनल आहे तेच जर कोर्टासमोर हजर केलं तर दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी एव्हिडन्स त्याला म्हणता येतं आपल्याला.
पुढं विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन इज करेक्ट. आता याच्यामध्ये पुन्हा सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत, त्यामुळं 1 2 3 हे सगळे वाचून दाखवतो मी. पहिला ऑप्शन, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अ जज वेन ॲक्टिंग ज्युडिशियली. एखादा मॅजिस्ट्रेट आहे, एखादा जज आहे आणि तो एखाद्या व्यक्तीला शिक्षा देतो आहे किंवा ज्युडिशियल एखादी ॲक्ट करतो आहे, तर तो काय ऑफेन्स होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला प्रोटेक्ट जे केलं आहे सेक्शन 77 जो आहे इंडियन पिनल कोडचं जनरल एक्सेप्शनमधील, तर त्याच्यानुसार त्याची कोणतीही कृती अशी गुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे सेक्शन 77 नुसार हे बरोबर आहे. दुसरा आहे, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय एनी पर्सन हू इज जस्टिफाईड बाय लॉ. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायद्यानं जस्टिफाय केलं असेल तर त्यालासुद्धा एखाद्या त्याने कृती केली, एखादी ॲक्ट केली, ती सुद्धा ऑफेन्स होत नाही सेक्शन 79 नुसार इंडियन पिनल कोडच्या. आणि नेक्स्ट जे आहे ऑप्शन, नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय अ पर्सन बाय ॲक्सिडेंट. म्हणजे ॲक्सिडेंटनुसार ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे सेक्शन 80 जो आहे IPCचा तो डील करतो आहे. ॲक्सिडेंटमुळे एखादी गोष्ट घडली असेल, दुर्दैवानं त्याच्या मिसफॉर्च्यूनमुळे एखादी गोष्ट घडली असेल तर तीसुद्धा गुन्हा होत नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव दॅट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन इज करेक्ट. त्याच्यामध्ये सेकंड ऑप्शन स्पेसिफिकली ॲक्टवरचा क्वेश्चन आहे सेक्शन 14वरचा. दुसरा ऑप्शन करेक्ट आहे. अ कॉन्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स ऑफ विच इन्वॉल्व द परफॉर्मन्स ऑफ कंटिन्युअस ड्युटी विच द कोर्ट कॅनॉट सुपरवाइज. ठीक आहे, हे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, नो कोर्ट शॅल ट्राय एनी सूट ऑर इशू इन विच द मॅटर डिरेक्टली अँड सबस्टन्शियली इन इशू हॅज बीन डिरेक्टली अँड सबस्टन्शियली इन इशू इन अ फॉर्मर सूट बिटवीन द सेम पार्टीज इज कॉल्ड. काय म्हणता येईल याला, तर रेस ज्युडिकाटा म्हणतात याला. सेक्शन 11 जो आहे CPCचा आपल्या सर्वांना माहीतच आहे. एखादा मॅटर जो काही फायनली हर्ड अँड डिसाईड झाला असेल तर पुन्हा नवीन तो ट्राय करता येत नाही किंवा नवीन पुन्हा त्याबद्दलचा एखादा सूट दाखल करता येत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज रेस ज्युडिकाटा अकॉर्डिंग टू सेक्शन 11 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड 1908. ठीक आहे. पुढं, एव्हरी पर्सन इज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. आता कॉन्ट्रॅक्टसाठी कोणता पर्सन कॉम्पिटंट आहे म्हटलेलं आहे, तर सेक्शन 11 जो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा तो डील करतो आहे, तो कॉम्पिटन्सी सांगतो आहे एखाद्या व्यक्तीची. जर जो कोणी मेजर आहे, म्हणजेच पहिला ऑप्शन आहे हू इज ऑफ द एज ऑफ मेजॉरिटी अकॉर्डिंग टू द लॉ. मेजर आहे तोही योग्य ऑप्शन आहे. दुसरा आहे हू इज साऊंड माइंड आहे एखाद्या व्यक्ती, तोही योग्य ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन हू इज नॉट डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग बाय एनी लॉ. तर एखाद्या व्यक्तीला डिस्क्वालिफाय केलेलं नसेल तर तो सुद्धा करेक्ट ऑप्शन ह्याच्यामध्ये येतो. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव सेक्शन 11 नुसार आपल्याला उत्तर ह्याचं दिसून येतं. पुढं, प्रोव्हिजन फॉर बर्डन ऑफ प्रूव्हिंग फॅक्ट स्पेशली विदिन नॉलेज इज गिवन. एखाद्या व्यक्तीला स्पेशल नॉलेज एखाद्या फॅक्टचा असेल तर ती फॅक्ट त्यानंच प्रूव्ह करायची आहे. तर ती सांगितलेलं आहे 106 जे सेक्शन आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा, ऑप्शन नंबर 4 तो उत्तर करेक्ट आहे त्याचं. क्वेश्चन 75, कोर्ट मे इश्यू अ कमिशन अंडर सेक्शन 75 ऑफ CPC 1908. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कोर्ट मे इश्यू अ कमिशन अंडर सेक्शन 75. कमिशन कधी इश्यू केलं जाऊ शकते ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन म्हणजे ऑल ऑफ द अबोव उत्तर बरोबर आहे. त्यामुळे तिन्ही ऑप्शन वाचून दाखवतो. पहिलं, टू एक्झामाइन एनी पर्सन, त्यासाठी सुद्धा करता येईल कमिशन इश्यू. टू मेक लोकल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सुद्धा कमिशन इश्यू करता येईल. आणि टू मेक पार्टिशन, वाटप करायचं असेल त्यासाठी सुद्धा कमिशन इश्यू केलं जाऊ शकते. पुढं, द प्रोव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट शॅल नॉट अप्लाय. तर कोणाला अप्लाय होणार नाही आहेत, तर ऑप्शन नंबर 3 जो आहे, टू एनी प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्मेंट प्रिमायसेसला लागू होत नाही आहे ॲक्ट हा. पुढं 77, प्रोव्हिजन फॉर हू मे ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स इज गिवन इन. तर कशामध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे, कोण ऑब्टेन करू शकतो, तर सेक्शन 15 जो आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा त्याच्यामध्ये ज्याबद्दलच्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज पर द स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स ऑफ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2018 इट अमेंडेड द लॉ रिलेटिंग टू. याचं उत्तर आहे रेपशी रिलेटेड ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या 2018मध्ये जी निर्भया घटना झाली तर त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अमेंडमेंट झाल्या, सेक्शन्स नवीन वाढ केले गेलेत. पुन्हा त्याच्या ज्या पनिशमेंट्स आहेत पनिशमेंट्समध्ये सुद्धा वाढ केली गेली. त्यामुळे रेपशी रिलेटेड प्रोव्हिजन्स अमेंड केले गेल्या. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. पुढं, प्रिन्सिपल ऑफ इस्टॉपल इज. तर हा क्वेश्चन जो होता हा पण ट्रिकी होता थोडासा. रूल ऑफ लॉ आहे का रूल ऑफ इक्विटी आहे, तर याच्यामध्ये बेअर ॲक्टमध्ये ह्याचा आन्सर दिसून येत नाही. परंतु जर सर्च केलं मी
तर त्याच्यामध्ये रूल ऑफ लॉ हे करेक्ट आन्सर त्याच्यामध्ये आहे. अजून आन्सर की आलेलं नाही, बघूया MPSC काय उत्तर देते. तरी प्रिन्सिपल ऑफ इस्टॉपल हा रूल ऑफ लॉ आहे, त्यामुळं फर्स्ट वन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द शेड्यूल फॉर पिरियड ऑफ लिमिटेशन इज डिवायडेड इन. ते किती ह्याच्यामध्ये किती पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे, तर 3 डिव्हिजनमध्ये डिवाईड केलेलं आहे. जे पाठीमागे लिमिटेशन ॲक्टच्या पाठीमागे दिलेलं शेड्यूल जे आहे तर ते 3 डिव्हिजनमध्ये डिवाईड केलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. पुढं, अ मॅजिस्ट्रेट एक्झरसायझिंग ज्युरिसडिक्शन इन रिस्पेक्ट ऑफ अ चार्ज ऑन विच ही हॅज पॉवर ओनली टू कमिट फॉर ट्रायल टू अनदर कोर्ट इज. याचं ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे नॉट अ जज, ऑप्शन नंबर 2. म्हणजे हा सेक्शन 19 जो आहे इंडियन पिनल कोडचा, जजची डेफिनेशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये ह्याची प्रोव्हिजन दिलेली आहे. एखादा मॅजिस्ट्रेट असेल, आता फॉर एक्झाम्पल मर्डरचा गुन्हा आहे आणि मर्डर हा जी ट्रायल आहे त्याची सेशन्स ट्रायल चालते. JMFCना त्याची ट्रायल चालवायची पॉवर नसते, त्यामुळे ते फक्त चार्जशीट कमिट करतात वर, आणि ज्यावेळेला ते एखादी चार्जशीट कमिट करत असतात त्यावेळेला ही इज नॉट ॲक्टिंग ॲज अ जज. ठीक आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. पुढं, द ट्रान्सफर ऑफ सर्टन एक्झिस्टिंग इमोबल प्रॉपर्टी व्हॉलंटरीली अँड विदाउट कन्सिडरेशन इज कॉल्ड ॲज. आता एखादी इमोबल प्रॉपर्टी आहे, व्हॉलंटरी ट्रान्सफर करतो आहे, एखाद्या व्यक्ती स्वतःहून करतो आहे आणि विदाउट कन्सिडरेशन कोणताही मोबदला न घेता ट्रान्सफर करतो आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज गिफ्ट. ठीक आहे, 122 जो आहे सेक्शन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा तो याच्याशी डील करतो आहे. नेक्स्ट, A lets a farm to be on condition that he shall walk 100 miles in an hour. एका तासामध्ये जर तू 100 किलोमीटर धावशील तर त्यावेळेला तुला मी काही गोष्टी जे काय असेल, प्रॉपर्टी असेल, समथिंग फार्म असेल, फार्म लिहिलेलं आहे तर ते लेट करेन मी तुला. तर त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 जे आहे तर द लीज इज व्हॉइड, म्हणजे एखाद्या इम्पॉसिबल गोष्टीच्या आधारावर एखादं ॲग्रीमेंट असेल तर ते व्हॉइड असते, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. पुढं, विच इंजंक्शन मे बी ग्रँटेड टू प्रिव्हेंट द ब्रीच ऑफ ॲन ऑब्लिगेशन एक्झिस्टिंग इन फेवर ऑफ पर्सन व्हेदर एक्सप्रेसली ऑर बाय इम्प्लिकेशन. तर हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा जो सेक्शन 38 आहे त्याच्यावरती आधारित क्वेश्चन आहे. एखादा ऑब्लिगेशनचं ब्रीच होत असेल तर ते प्रिव्हेंट कसं केलं जाऊ शकतं, तर अशाबद्दल विचारलेला हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे परपिच्युअल इंजंक्शन. निरंतर ताकीद म्हणतो किंवा निरंतर मनाई म्हणतो आपण, तर निरंतरची ताकीद जी आहे तर त्यानुसार परपिच्युअल इंजंक्शन 4था ऑप्शन आहे, त्याच्यानुसार हे उत्तर 4थं आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, पुढं, विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन इज करेक्ट. आता सेक्शन 6वरती हा क्वेश्चन होता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या, की काय ट्रान्सफर, कोणती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाऊ शकत नाही. तर ऑप्शन नंबर 3, अ पब्लिक ऑफिस कॅनॉट बी ट्रान्सफर, पब्लिक ऑफिस ट्रान्सफर करता येत नाही असं म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 हा बरोबर आहे. पुढं, अ डिक्री मे बी एक्झिक्युटेड. आता डिक्री कोणत्या कोर्टाकडून एक्झिक्यूट होऊ शकते ह्याच्याबद्दल हा प्रश्न विचारला होता. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 3, आयदर बाय द कोर्ट विच पास्ट इट, म्हणजे ज्या कोर्टाने डिग्री पास केली ते कोर्ट एक्झिक्यूट करू शकतं, किंवा मग ज्या कोर्टाला एक्झिक्युशनसाठी ती डिग्री पाठवलेली आहे ते कोर्टसुद्धा डिग्री एक्झिक्यूट करू शकते. पुढं, ऑन द कमेन्समेंट ऑफ द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट द फॉलोइंग लॉज शाल स्टँड रिपील्ड. आता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट कधी आला तर 31 मार्च 2000ला तो लागू झाला, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते ॲक्ट्स तो आल्यानंतर रिपील झाले, रद्द झाले, तर हे तिन्ही ॲक्ट जे आहेत ऑप्शन नंबर 1, 2, 3 ते तिन्ही ॲक्ट रद्द झाले. म्हणजेच कोणते, द बॉम्बे रेंट्स हॉटेल अँड लॉजिंग हाऊसेस रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947चा. पुढं, द सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार रेग्युलेशन ऑफ लेटिंग ऑफ अकोमोडेशन ॲक्ट 1946. आणि नेक्स्ट वन, द हैदराबाद हाऊसेस रेंट इव्हिक्शन अँड लीज कंट्रोल ॲक्ट 1954 जो आहे, हे तिन्ही ॲक्ट त्याच्यामध्ये रिपील झाले. ओके, पुढं, प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ॲक्ट 1963 अप्लायज टू. आता ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत लिमिटेशन ॲक्टच्या तर त्या कशाला अप्लाय होत आहेत, तर त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ऑप्शन. म्हणजेच ॲपिलला आणि ॲप्लिकेशनला, सूटला हा सेक्शन 5 अप्लाय होत नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट, अ ट्रेड्समन लिव्ज गुड्स ॲट बीज हाऊस बाय मिस्टेक, बी ट्रीट्स द गुड्स ॲज हिज ओन. तर त्यावेळेला हा ट्रेड्समन आहे, तो बीच्या घरी गुड्स विसरून जातो आहे आणि बी वापरतो आहे ते गुड्स जे आहेत ते, तर त्यावेळेला काय ऑप्शन करेक्ट असेल, तर ऑप्शन नंबर 2, बी इज बाउंड टू पे फॉर देम.
त्याला ते पे करावं लागेल असं म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. सेक्शन 72 जो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा त्याच्यामध्येच प्रोव्हिजन्स आहेत. पुढं अ स्टिप्युलेशन इन अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल विथ रेफरन्स टू गुड्स विच आर सब्जेक्ट देअर ऑफ मे बी. आता स्टिप्युलेशन जे आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे स्टिप्युलेशन एक तर वॉरंटी असतात किंवा गॅरंटी असतात. सेक्शन 11 याचं सेल ऑफ गुड्सचा जो आहे तर त्याच्यामध्ये उत्तर याचं दिलेलं आहे. तर ते ऑप्शन नंबर 1 म्हणजे वॉरंटी हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढं पब्लिक रेकॉर्ड्स केप्ट इन एनी स्टेट ऑफ प्रायव्हेट डॉक्युमेंट इज. आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता, फिरवून टाकलेला होता. तर पब्लिक रेकॉर्ड जे आहे ते प्रायव्हेट डॉक्युमेंट्स स्टेट ऑफ प्रायव्हेट डॉक्युमेंट म्हणून ठेवलेले जर असतील तरीसुद्धा ते काय असतील पब्लिक डॉक्युमेंट्सच असतील. सेक्शन 74 जो आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा त्याच्यामध्ये ह्याचे प्रोव्हिजन्स सांगितले आहेत. तर त्याच्यानुसार ऑप्शन नंबर 1 जो आहे पब्लिक डॉक्युमेंट हे उत्तर बरोबर असेल त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन मॅजिस्ट्रेट मे रेकॉर्ड एनी कन्फेशन ऑर स्टेटमेंट मेड टू हिम इन द कोर्स ऑफ एन इन्व्हेस्टिगेशन. तर मॅजिस्ट्रेट कोणत्या सेक्शनखाली कन्फेशन्स असतील किंवा जे काही स्टेटमेंट्स असतील ते रेकॉर्ड करू शकतात. तर 164 जे आहे सेक्शन CRPCचा त्याच्याखाली मॅजिस्ट्रेट रेकॉर्ड करू शकतात. पुढं when one person signifies to another his willingness to do or abstain from doing anything with a view to obtaining the assent of that other to such act or abstinence, ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे ही इज सेड टू मेक अ प्रपोजल. तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. सेक्शन 2A जो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा तर त्याच्यामध्ये डेफिनेशन प्रपोजलची दिलेली आहे तर त्याला प्रपोजल म्हणता येईल. पुढं नो सूट अंडर सेक्शन 6 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट शॅल बी ब्रॉट. सूट सेक्शन 6 त्याला लिमिटेशन आहे 6 महिने. तर हे कधीपासून पहिला ऑप्शन करेक्ट आहे. आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 months फ्रॉम द डेट ऑफ डिस्पोजिशन. डिस्पोजेस केल्यापासून 6 महिन्याच्या आत जर पोझिशनवर आधारित त्याला सूट टाकायचा असेल डिस्पोजिशनच्या बाबतीत तर मग तो 6 महिन्याच्या आत डिस्पोजिशनपासून सूट दाखल करू शकतो. ठीक आहे. पुढं पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर 12 years फॉर अ लँडलॉर्ड टू रिकवर पोझेशन फ्रॉम अ टेनंट स्टार्ट्स फ्रॉम. आता लँडलॉर्डसाठी पिरियड ऑफ लिमिटेशन कधीपासून कमेंट्स होणार आहे त्या आधारावर त्याला जर सूट टाकायचं असेल तर ऑप्शन नंबर 2 व्हेन द टेनन्सी इज डिटर्मिन्ड. टेनन्सी ज्यावेळी संपुष्टात येईल तिथून पुढं त्याचे 12 वर्षाचा पिरियड जो आहे तो काउंट होणार आहे. ठीक आहे. पुढं CRPC 1973 एक्सटेंड्स टू. आता हा क्वेश्चन ज्यांच्याकडे जुने बेरॅक्ट्स होते तर त्याच्यामध्ये सगळीकडं कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर असेल किंवा आणखी बाकीचे जे कायदे आहेत ते सगळ्या भारताला लागू होतील. इट एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया आणि एक्सेप्ट स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर असं म्हटलेलं होतं. परंतु जे काय ॲब्रोगेशन झालं 370 आर्टिकलचं तर त्यानंतर ही जे ॲक्ट्स जे आहेत आपले ते सगळे होल ऑफ इंडियाला लागू होतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आहे दॅट इज करेक्ट ऑप्शन. CRPC एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 97 त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग प्रपोजिशन इज इनकरेक्ट. आता इनकरेक्ट आहे ते तिसरं आहे त्यामुळे करेक्ट वाचून दाखवतो मी तुम्हाला. पहिला जो आहे वेअर द डिसेबिलिटी कंटिन्यूज अप टू द डेथ ऑफ दॅट पर्सन हिज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह मे इन्स्टिट्यूट द सूट विदिन द सेम पिरियड आफ्टर द डेथ ॲज वूड अदरवाईज हॅव बीन अलाउड फ्रॉम द टाईम सो स्पेसिफाईड. ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली तर त्याच्यामध्ये त्याचे जे वारस असतील लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांना जो काही टाईम त्याच्या डेथनंतर शिल्लक राहिलेला आहे तेवढाच त्याच्यामध्ये मिळणार आहे. हे करेक्ट आहे. दुसरा ऑप्शन आहे वेअर वन्स टाईम हॅज बिगन टू रन नो सबसिक्वेंट डिसेबिलिटी ऑर इनॅबिलिटी टू इन्स्टिट्यूट अ सूट ऑर मेक अन ॲप्लिकेशन स्टॉप्स इट. म्हणजे एकदा पिरियड ऑफ लिमिटेशन रन व्हायला चालू झाला की तो कुठलीही इनॅबिलिटी आली किंवा डिसेबिलिटी आली तरी थांबत नाही. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. आणि चौथा ऑप्शन आहे तो पण बरोबर आहे. इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर अन ॲप्लिकेशन टू सेट असाइड अन अवॉर्ड द टाईम रिक्विसाईड फॉर ऑप्टेनिंग अ कॉपी ऑफ अवॉर्ड शॅल बी एक्सक्लुडेड. म्हणजे अवॉर्डची जी कॉपी काढण्यासाठीचा जो वेळ लागलेला असणार आहे तर तो सुद्धा एक्सक्लूड होणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे चौथा ऑप्शनसुद्धा करेक्ट आहे. त्यामुळे 1, 2, 3 हे बरोबर आहेत आणि तिसरा ऑप्शन इनकरेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कन्सेंट इज सेड टू बी फ्री वेन इट इज नॉट कॉज्ड बाय. आता कन्सेंट एखाद्या व्यक्तीची असेल कॉन्ट्रॅक्टसाठी घेतलेली असेल किंवा कशासाठी ॲग्रीमेंटसाठी असेल तर ती कधी फ्री असणार आहे तर वेन इट इज नॉट कॉज्ड बाय कोर्शन अनड्यू इन्फ्लुएन्स फ्रॉड म्हणजे ऑल ऑफ द अबो हे उत्तर असणार आहे. सेक्शन 14 जो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा त्याच्यानुसार ह्याचं उत्तर आहे ते ऑल ऑफ द अबो येते. पुढं एनी अपील मे बी ॲडमिटेड आफ्टर द प्रिस्क्राईब्ड पिरियड
इफ द ॲपिलंट सॅटिस्फाईज द कोर्ट, एखादा ॲपिल ॲडमिट कधी केलं जाऊ शकतं प्रिस्क्राईब पिरियड संपला आहे तरीसुद्धा, तर ज्या वेळेला इफ ॲपिलंट हॅड सफिशियंट कॉज फॉर नॉट प्रेफरिंग द ॲपील. म्हणजे ज्यावेळेला एखादा तो व्यक्ती सॅटिस्फाय करेल कोर्टाला की बाबा ही हॅड सफिशियंट कॉज फॉर नॉट प्रेफरिंग द ॲपील, त्यावेळेला तो अपील प्रिस्क्राईब पिरियडनंतरसुद्धा दाखल करू शकतो. सेक्शन 5 जो लिमिटेशन ॲक्टचा आहे त्याच्यामध्ये याचं उत्तर सापडतं आपल्याला. पुढं लास्ट क्वेश्चन जो आहे, व्हेन द पर्सन टू whom the proposal is made signifies his assent thereto, the proposal is said to be accepted. ज्यावेळेला प्रपोजल एक्सेप्ट होते, अ प्रपोजल व्हेन एक्सेप्टेड बिकम्स, तर प्रपोजल एक्सेप्ट केल्यानंतर काय होते तर त्याचं रूपांतर प्रॉमिसमध्ये होते. सेक्शन 2C जो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा त्याच्यामध्ये ह्याची डेफिनेशन दिलेली आहे. तर अशा रीतीनं आपलं हा क्वेश्चन 1 to 100 जो आत्ता जस्ट प्रिलिम जी झाली तर त्याच्यानुसार आपण सगळा डिस्कस केला. तर माझी रिक्वेस्ट आहे, आपण यापुढेही आपण JMFCशी रिलेटेड जे आहेत आपण बरेचसे युजफुल व्हिडिओ पोस्ट करणार आहे, अपलोड करणार आहे. त्यामुळे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर माझी रिक्वेस्ट आहे सर्व माझ्या मित्रांना की आपण चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ हा महाराष्ट्रामध्ये बरेचशा आपले जे मित्र आहेत, वकील बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा शेअर करावा. ठीक आहे, ओके. आपण आता भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, थँक्यू.